नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा मित्रांनो, आपल्या शेळ्यासाठी हिरवा चारा, तुवर भुस्सा, खाली मक्का मुर्गासाठी। आणि नवीन व्हिडिओचा मुद्दा असा, आज आपण बनवलं आपल्या गावरान पिल्ल्यासाठी छोटंसं शेड। पूर्ण घरच्या घरी बनवलेलं आहे। फक्त एक कसं केलं, वेल्डिंगवाल्याकडून वेल्डिंग करून आणली आणि जाळी वगैरे पत्र वगैरे सगळं आपण घरच्या घरी लावलं, ते पण घराच्या छतावर। तर बघा, आपण मागचा व्हिडिओ बनवला होता, इन्क्युबेटरमध्ये आपण काढलेली आहे पिल्लं, पूर्ण 100 अशी पिल्लं काढलेली, एकदम तंदुरुस्त पिल्लं आहे। 8-1 दिवसाची झाले असेल, 8 ते 10 दिवसाची आतापर्यंत। हे ब्रूडिंग रूममध्ये होते, म्हणजे घरामध्येच होते, टेम्परेचर वगैरे व्यवस्थित भेटण्यासाठी। आता आपण त्यांना बाहेर सोडलेलं आहे, ते बघा। तर असे आपण परत दुसरी बॅच टाकलेली 200 अंड्याची, त्यातून बी 100-150 पिल्लं निघतील। आपण असं घरच्या घरी 0 बजेटमध्ये चालू करत आहोत छोटंसं कुक्कुटपालन। बाहेर आपल्या शेतामध्ये आपण कंपाऊंड करणार आहोत, पण कसं आहे, पिल्लं सध्या छोटे, कंपाऊंडची तर काही गरज नाही, छोटीच रूम पाहिजे। त्यासाठी अशी रूम आपण बनवली। आपण पिल्लं सगळे त्या रूममध्ये सोडले। खाली आपण हे टाकले सोयाबीनचा भुस्सा। तूच आपण आणला नाही, म्हणलं जाऊ दे, थोड्यासाठी कुठं तूच आणत बसत्या। हिच्यामध्ये खाद्य, त्यांचं खाद्य भेटतं, ते खाद्य, पाणी, मक्का भरडा, अशा प्रकारे त्यांना खाण्यासाठी व्यवस्था। पिल्लं बघा, प्युअर गावरान पिल्लं आहे। तुम्ही म्हणशाल गावठी नाही, मशीनमधून काढले तर हे क्रॉस आहे, तसं नाही। गावरान अंडं ठेवलं तर गावरानच पिल्लू निघतं। तसे गावठी अंडे आपण जमा करून ठेवले होते, पूर्ण गावठीच पिल्लं निघली, पूर्ण गावठीच पिल्लं राहतात। असे पिल्लं आपले आपण कुक्कुटपालनाकडे पण जास्त भर देणार आहोत। इकडे अंडे वगैरे तरी विकली तरी आपल्याला प्रॉफिटेबल राहील असं। आणि शेड बनवलं आपण फक्त 4000 रुपयात। 2000 रुपयाचं लोखंड, 2000 रुपयाची जाळी, काही जाळी घरची होती, पत्र पण घरचे होते। 4000 रुपयात आपलं 10x10ची एक रूम तयार झाली। पूर्ण असं 10x10चं अंतर आहे। बघा आपले पिल्लं। असं आपण कुक्कुटपालन चालू केलं। जर कोणाला कुक्कुटपालन चालू करायचं असेल तर इन्क्युबेटर आपण त्यांना बनवून देऊ, म्हणजे सल्ला देऊ कसं बनवायचं, काय बनवायचं, सोपं आहे बनवणं। आणि कमी याच्यामध्ये इन्क्युबेटर बनवलं जाईल, कमी खर्चात। इन्क्युबेटर बनवायला काही जास्त खर्च येत नाही। आणि पिल्लं कधी घ्यायचे म्हणलं, साधारण एका दिवसाचं पिल्लू 50 रुपयाला भेटतं, आणि एका महिन्याचं पिल्लू 100 रुपयाला। तर एवढे 50 रुपये आणि 100 रुपये आपण जवळपास 100 पिल्लं कधी घेतले असते, एका दिवसाचे 5000 गेले असते, एका महिन्याचे घेतले असते 10000 गेले असते। आपण 10-5 हजार घालण्यापेक्षा आपलं जवळपास 2-3 हजार रुपयातच पिल्लं तयार झाले, 2000 रुपयात। कारण की फक्त अंडे आपण विकत आणले, अशी पिल्लं आपली तयार झाली। तेवढंच आपण पुढं त्यांना खाद्य वापरू, जेवढे विकत घेतले असते तेवढेचे। परत आपली दुसरी बॅच निघेल, परत तिसरी बॅच टाकू। एवढं उन्हाळा मेपर्यंत आपण पिल्लं काढून घेऊ, कारण की पावसाळ्यामध्ये पिल्लं काढल्याने जात, कारण की त्यावेळेस काय होतं, लाईटीचा प्रॉब्लेम येतो, लाईट टिकत नाही, वाऱ्यामुळं पावसामुळे लाईट जाते, त्याच्यामुळे पिल्लं कमी निघण्याचे चान्सेस असतात। आता कसं या दिवसात लाईट जातच नाही उन्हाळ्यामध्ये, त्याच्यामुळे आपण काय करू, उन्हाळ्यामध्येच जेवढ्या बॅची काढल्या जाईन आपल्या तेवढ्या बॅच काढू, म्हणजे तरी आपले 4-5 बॅच निघतील। पूर्ण आपले 200-250 अंडे ठेवून आपण पिल्लं काढू। जवळपास उन्हाळ्यामध्ये आपली 500 तरी पिल्लं झाली पाहिजे। मग नंतर आपण ती पिल्लं आपल्या कंपाऊंडमध्ये सोडू। जून-जुलैपर्यंत 4-5 महिने झाले पाहिजेत ते। जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये अंडे चालू झाली तरी चालतील। बघा पिल्लं किती मस्त असे इकडे उड्या मारतात मोकळ्या जागेत, नुसते पळतात इकडून तिकडे, तिकडून इकडं। तर आपलं लोकेशन गाव पाल, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर।
ही पिल्लं विक्रीसाठी नाही आहे. कोणी म्हणाल विकायचे असेल तर सांगा, विक्रीसाठी नाही आहे. जर कोणाला पाहिजे असले तर आपण इन्क्युबेटरमध्ये पिल्लं काढून देऊ, नंतर त्यांना स्वतः काढण्यास सल्ला देऊ. बघा मांजरीचा आवाज आला तर लगेच बघा किती घाबरतात. कळतं कसं काय माहिती याला. प्युअर गावरान, प्युअर गावठी. हातातच येत नाही. बघा काळी कलर, इथून पण उडी मारलीच. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.